23 नगरपालिका नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। 16 जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतींसाठी मतदान पार पडत आहे। न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणुका स्थगित झाल्या होत्या। सर्व नगरपालिका नगरपंचायतींची उद्या मतमोजणी होणार आहे। 16 जिल्ह्यातील 23 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्य पदांसाठी आणि 76 नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील 154 सदस्य पदांच्या जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक स्थगित झालेल्या होत्या। नगरपालिका आणि नगरपंचायतच्या अध्यक्ष, सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदांसाठी मतदान होत आहे। मतदान केंद्रावर या ठिकाणी आता मतदारांची गर्दी पाहायला मिळते। पोलिसांचा चोख बंदोबस्त। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। मात्र आपण पाहतोय 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी आता पाहायला मिळते। चोख असा बंदोबस्त मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे। सर्व नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी ही उद्या सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। आपले प्रतिनिधी बीडहून हरिदास तावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। हरिदास, न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक स्थगित झाल्या होत्या। आता मात्र आपण पाहतोय मतदानाला सुरुवात झालेली आहे। काय अधिकची अपडेट? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यामध्ये 4 नगर परिषदांची मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडते। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे। मतदार जे आहेत ते मतदान करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी माझ्याबरोबर अधिकारी आहेत। सर, त्यांच्याशी आपण बातचीत करू। सर, काय सांगता येईल, मतदान करतायत बीड जिल्ह्यामध्ये एकूणच 4 नगर परिषदांची मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडते। कशा पद्धतीने ही व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली, काय सांगता येईल सर? बीड नगरपालिकेच्या एका प्रभागातील एका जागेसाठी आज मतदानाची प्रक्रिया होत आहे। एकूण 7 मतदान केंद्रावर आज मतदान होणार आहे। सकाळी 7:30 वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळी रांगा लावलेल्या आहेत। मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे। यासाठी प्रशासनानं आवश्यक ते सर्व बंदोबस्त केलेले आहेत। पोलीस प्रशासनाचा सुद्धा मतदान केंद्रावर 100 मीटर परिघामध्ये आणि 200 मीटर परिघामध्ये सुद्धा चोख व्यवस्था लावण्यात आलेली आहे। सर, विशेष म्हणजे जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना काय आव्हान असेल? सर्व मतदारांना मी मुख्याधिकारी नगर परिषद बीड आवाहन करतो की आपण मतदानासाठी घराबाहेर पडावं आणि राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये आपला हातभार लावावा। लोकशाही बळकटीकरण करण्याचं काम आपल्या हातात आहे, त्यामुळं प्रत्येकानं येऊन मतदान करावं। आम्ही प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा केलेल्या आहेत आणि त्यामुळं मतदान करताना कुणालाही अडचण येणार नाही। त्यामुळे प्रत्येकानं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर यावं। नक्कीच पाहिलं तर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आपल्या बरोबर होते। आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बीड शहरामध्ये एकूण 7 मतदान केंद्र आहेत आणि याच मतदान केंद्राच्या माध्यमातून 6,998 मतदार जे आहेत, मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि हा नेमका कौल जे आहे तर नेमकं कुणाला देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कारण ही अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे बीड शहरामध्ये अक्षरशः एकदम काटेची टक्कर ही लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।